हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मेथीचे वडे कसे करायचे ते दाखवणार आहे। तर यासाठी इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे। मेथी मी इथे स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे। जास्तही बारीक चिरायची नाही आपल्याला ती। त्याच्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी इथे। तर त्याच्यानंतर मी इथे पोहे घेतलेले आहेत। पोह्याने कसे ना आपले वडे छान क्रिस्पी होतात। तर इथे मी 1-2च मिनिट आपले पोहे स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवणार आहे। त्याच्यानंतर ते पोहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट वगैरे टाकू शकता। तुम्हाला तिखट जास्त पाहिजे नसेल तर अजून मिरच्या टाका तुम्ही। त्याच्यानंतर थोडंसं मी इथे आलं टाकलेलं आहे, थोडंसं लसूण टाकलेलं आहे। अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। तर तुमच्याकडे पोहे नसतील तर तुम्ही एक बटाटाही उकडून त्याच्यामध्ये टाकू शकता, त्याने तुमचे वडे खूप क्रिस्पी होतील। तर अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। तर त्याच्यानंतर मी इथे 2 चमचे त्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ। आणि त्याच्यानंतर 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये। तसेच अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। जिऱ्यानेही खूप छान चव येते। तसेच मी इथे थोडंसं किंचित इथे मिरची पावडर टाकलेली आहे, कारण आपण इथे मिरचीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे मी मिरची पावडर थोडीशीच टाकलेली आहे। इथे मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। बेसन पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, जसं पीठ मळता येईल। पीठ मळताना आपल्याला अंदाज कळतोच, त्याप्रमाणे तुम्ही बेसन पीठ टाका त्यामध्ये। इथे कुठल्याही प्रकारचा मी पाण्याचा वापर करत नाही, तसंच आपल्याला पीठ ते मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर आपल्याला ते थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे, 1-10 मिनिट तरी। त्याच्यानंतर हाताला तेल लावून असे वडे करून घ्यायचे आहेत। खूप सोपी रेसिपी आहे ही। एकदम छोटे छोटे वडे करायचे आहेत आपल्याला, जेणेकरून ते क्रिस्पी होतील। बघा, अशा प्रकारे मी ते वडे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आपल्याला, एकदम कडक। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते मी वडे सोडत आहे। एक 5-10 मिनिट तरी आपल्याला हे वडे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप क्रिस्पी लागतात, तुम्ही नक्कीच ट्राय करा। अशा प्रकारे आपले मेथीचे वडे तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। जास्त ऑइलीही होत नाहीत हे आपले वडे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, एकदम थोडंसं तेल लागलेलं आहे टिश्यूला, ते जास्त पण नाही लागलेलं।